शकत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठीच्या पेपरमध्ये 80 पैकी 75च्या पुढे मार्क्स कसे कव्हर करायचे. आता तुम्ही म्हणताल काही काय, हे कसं खरे, लँग्वेजचा पेपर आहे, एवढे मार्क्स कसे पडू शकतात. बिलकुल टेन्शन घेऊ नका. कोणते क्वेश्चन बोर्ड एक्झामिनेशनसाठी अटेम्प्ट करायचे, अभ्यास कसा करायचा, अगदी तुमच्या एक्झामसाठी 2 ते 3 आठवडे जरी राहिलेले असतील तरीही तुम्ही मराठीमध्ये 80 पेक्षा 75च्या पुढे मार्क्स पडू शकता. ही गॅरंटी मी तुम्हाला देते, कारण या व्हिडिओमधल्या सगळ्या टिप्स इतक्या हेल्पफुल आहेत आणि पेपर सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसा सॉल्व्ह करायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओच्या लिंक कुठे आहेत हे सुद्धा सांगणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला एक्झाम्पलसाठी पेपर सुद्धा दिलेला आहे. तर चला सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण सगळ्या टिप्स तुम्ही ऐकल्या नाहीत तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडणारच नाही. तर चला सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मराठीचा पेपर असतो 80 मार्कांचा. आपण त्याचं विभाजन करणार आहोत 2 भागांमध्ये, एक 40 मार्क्स, एक 40 मार्क्स. 2 साइडमध्ये डिवाइड केलं, सिंपल. पहिल्या 40 मार्क्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट येते ती म्हणजे गद्य, पद्य, उतार्यासहित जे प्रश्न येतात ते आणि स्थूल वाचन. आता गद्य आणि पद्य यासाठी धडे वाचणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या पुस्तकातले, मराठीच्या पुस्तकातले सगळे धडे 2-2दा वाचायचे खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहिती पाहिजे ना कुठला धडा आहे, कुठला उतारा आलाय, फटाफट तुम्ही सोडवू शकता. आणि यातला सगळ्यात अवघड प्रश्न सगळ्या मुलांना अवघड जातो तो म्हणजे स्वमत आणि रसग्रहण. स्वमत आणि रसग्रहणाचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला की तुम्हाला अगदी इझिली समजून जाईल की स्वमत आणि रसग्रहण कसं करायचं, त्याचे टिप्स काय. सगळ्या व्हिडिओची लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लाईन नुसार दिलेले आहेत, नक्की जाऊन पहा. त्यानंतर येतं स्थूल वाचन. आता स्थूल वाचनाचा जो प्रश्न असतो तो ऑलरेडी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये बरेच स्थूल वाचन अवेलेबल आहेत. पाठ्यपुस्तकातले म्हणजे तुमच्या मराठीच्या पुस्तकातले सगळे स्थूल वाचनाच्या खालचे जे स्वाध्याय आहेत म्हणजे एक्सरसाइज आहे, तो एक्सरसाइज तुम्ही लिटरली मी तुम्हाला सांगते नीट करून ठेवा. तो 6 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो आणि ते मार्क्स तुम्हाला तुमच्या खिशात घालायचे आहेत. तर स्थूल वाचनाचे सगळे जे तुमचे टॉपिक्स दिलेले आहेत स्थूल वाचन मराठीच्या पुस्तकात अवेलेबल आहेत, ते सगळे स्थूल वाचनाचा स्वाध्याय तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा झाला विभाग 1. विभाग 1 म्हणजे गद्य, पद्य आणि स्थूल वाचन. गद्य पद्यांसाठी तुम्हाला धडे वाचायचे आहेत. स्वमत आणि रसग्रहणासाठी मी तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे तो पाहायचा आहे. आणि आपला जो स्थूल वाचन आहे त्यासाठी तुम्हाला सगळा स्वाध्याय बाहेर करायचा आहे. म्हणजे या 40 पैकी 40 मार्क पडायला काहीच हरकत नाही. अगदी मी तुम्हाला म्हणते 40 पैकी तुम्हाला 38 मार्क पडले, जरा 2 मार्क इकडे तिकडे गेले तरीही तुम्ही चांगला स्कोर करू शकता. भाग 2 म्हणजे जे 40 मार्क राहिलेले आहेत ते भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन असतं. भाषा अभ्यास म्हणजे तुमचं सगळं व्याकरण. ते तर 16 मार्कांसाठी आणि 16 मार्क मिळवणं अगदी सोपं आहे, कारण व्याकरणामध्ये तुमच्या खूप मोठी उत्तरं नाही आहेत, खूप ओळी लिहायच्या नाही, त्यामुळे चुका खूप कमी होणार आहेत. फक्त चुका तिथेच होऊ शकतात जर त्या व्याकरणाचं म्हणजे ते तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल अलंकार आम्हाला येत नाहीयेत, आम्हाला व्याकरणाचं काहीच येत नाहीये, अचूक शब्द ओळखा, चुकीचा शब्द ओळखा, समानार्थी विरुद्ध सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. अलंकाराचा तर एक पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. एकूण एक अलंकार तुम्हाला नीट समजणार आहे त्या व्हिडिओमधून. सगळे व्हिडिओ तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता. त्याचप्रमाणे मी तुम्हाला अजून एक टिप देऊ इच्छिते. जेव्हा भाषा अभ्यास म्हणजे व्याकरणाचा जो प्रश्न येतो तो 16 मार्कांसाठी येतो, त्यासाठी आधीच्या म्हणजे पाठच्या 2 वर्षापूर्वीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. खूप हेल्पफुल होणार आहे. 3 ते 4 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला एक अंदाज येईल कोणत्या टाईपचे व्याकरणाचे प्रश्न विचारले जातात. त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला वाटते मला अलंकारच येत नाहीये, वाक्यात प्रयोग करायला येत नाहीये, वाक्प्रचार येत नाहीये, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला फोकस करता येईल जास्तीत जास्त पेपर सोडवून. हे करणं खूप गरजेचं आहे. पेपर सोडवा, व्याकरणाचा प्रश्न सोपा जाईल. हे झाले 16 मार्क आपले. त्यानंतर येतं सर्वात महत्वाचं, ते म्हणजे उपयोजित लेखन. उपयोजित लेखन विचारलं जातं 24 मार्कांसाठी. आणि बऱ्याच मुलांना असं वाटतं बापरे निबंध लिहायचा आहे, आपल्याला जाहिरात लिहायची, आपल्याला हे लिहायचंय. अरे हातातले मार्क आहेत तुमच्या 24. खूप सोपं असतं उपयोजित लेखन. सगळे व्हिडिओजची लिंक मी तुम्हाला देत आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मला हे अवघड जाते, मला जाहिरात येत नाहीये, मला प्रसंग लेखन येत नाही, मला आत्मवृत्त येत नाही, सगळे व्हिडिओ एकदा पहा, क्लिअर होणार सगळे डाऊट. परंतु सगळे डाऊट क्लिअर झाल्यावरती सुद्धा
पेपर सोडवणं आणि प्रॅक्टिस करणं हे खूप गरजेचं आहे मराठीच्या किंवा कुठल्याही लँग्वेजसाठी. तुम्ही पेपर सोडवत नसताल लँग्वेजचे तर तुम्हाला पेपर अवघड जाणार आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, पत्रलेखनामध्ये औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र आणि सारांश लेखन विचारलं जातं. मी तुम्हाला सजेस्ट करेन औपचारिक पत्र करा, अनौपचारिक पत्र करू नका. औपचारिक पत्रामध्ये मार्क्स मिळवणं सोपं असतं, कारण आपण ते कोणाला तरी लिहित असतो, त्याच्यामध्ये मागणी पत्र वगैरे पण विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे औपचारिक पत्रामध्ये मार्क्स गेन करणं सोपं आहे ऍज कम्पेअर टू अनौपचारिक पत्र. सारांश लेखनाकडे सध्या तरी जाऊ नका. सारांश लेखन हा थोडासा किचकट भाग आहे आणि त्याच्यामध्ये मार्क्स जाण्याची शंका असते. म्हणून तुम्ही औपचारिक पत्र लेखन करा, त्याचे 6 मार्क्स तुमचे फिक्स होणार, म्हणजे 24 मध्ये 6 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. त्यानंतर उपयोजित लेखनामध्ये येतं जाहिरात, कथालेखन आणि बातमी लेखन. आता जाहिरात ही अगदी सोपी, माझी तर फेवरेट जाहिरात लेखन आहे, कथालेखन आणि बातमी लेखन. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की जाहिरात लेखन करा, सोपं असतं, फटाफट डायग्रामॅटिकली. जाहिरात लेखनाची तर जवळपास मी 5 उदाहरणं आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहेत, सगळ्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे. कथालेखनाची सुद्धा मी तुम्हाला लिंक देते, तुम्ही ती रेफर करू शकता. आणि बातमी लेखनचा फॉर्मॅट सहित मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. पण मी तुम्हाला सांगते, जाहिरात लेखन आणि बातमी लेखन तुम्ही करा, वेळ वाचतो आणि मार्क्स मिळायला सोपं होतं. म्हणजे जाहिरात लेखन आणि कथालेखन, बातमी लेखन केल्यावर तुम्हाला मिळणार आहे 10 मार्क. 10 आणि 6 म्हणजे पहिला औपचारिक पत्र केलं, तुमचे 16 मार्क्स इथे फिक्स झालेले आहेत. त्यानंतर 8 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जातं वैचारिक लेखन, प्रसंग लेखन आणि आत्मकथन. वैचारिक लेखन, प्रसंग लेखन आणि आत्मकथनामधला सर्वात सोपा प्रश्न आहे आत्मकथन. तो तुम्ही करा, कारण आत्मकथन खूप लिहायला सोपं असतं. कारण तुम्हाला एखाद्या गोष्टीचं आत्मकथन लिहायचं, मी पुस्तक बोलतोय, मी शाळा बोलते, ऍज कम्पेअर टू वैचारिक लेखन आणि प्रसंग लेखन ते सोपं असतं. त्यामुळे तुम्ही आत्मकथन करू शकता किंवा प्रसंग लेखन करू शकता. परंतु वैचारिक लेखन थोडंसं किचकट आहे, त्यामुळे तुम्हाला ते अवघड जाऊ शकतं. तर ह्या सगळा फॉर्मॅट जर तुम्ही फॉलो केला, जो मी तुम्हाला सांगितलेला आहे, तर मराठीच्या बोर्ड एक्झामिनेशनच्या पेपरमध्ये 80 पैकी 75 मार्क मिळवणं खूप सोपं आहे. कारण ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो करा आणि ह्या प्रश्नांकडे तुम्ही जास्त फोकस केला, तर तुम्हाला मराठीचा पेपर सोडवायला सोपा आहे. त्याचप्रमाणे तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची टिप, जसं मी तुम्हाला सांगितलं, मराठीचा पेपर किंवा कोणत्याही लँग्वेजचा पेपर सॉल्व्ह करण्याआधी त्याचा सराव करणे खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस करत राहा. प्रिव्हियस इयरचे 2-3 पेपर टाइम लावून सोडवा. टाइम लावून सोडवलात आणि प्रॅक्टिस केली तर तुम्हाला मराठीच्या पेपरमध्ये 100 पैकी 80 पैकी 75च्या पुढे मार्क्स मिळणारच आहेत. आणि स्कोरिंगसाठी हा सब्जेक्ट आहे. तुम्हाला असं वाटत असेल भाषा आहे, काय आहे, लँग्वेज आहे, स्कोरिंग होत नाही, अजिबात नाही. चांगला स्कोर येऊ शकतो गॅरंटेड. परंतु तुम्हाला या सगळ्या टिप्स फॉलो करायच्या आहेत. आणि या टिप्सच्या रिगार्डिंग तुम्हाला काही डाऊट असेल, मराठीचा पेपर कसा सॉल्व्ह करायचा या रिगार्डिंग डाऊट असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सगळ्या लिंक्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. मराठीचा एक सराव पेपर म्हणजे टेस्ट पेपर सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो टेस्ट पेपर सुद्धा तुम्ही रेफर करू शकता, तो सोडवू शकता, टाइम लावून सोडवू शकता, म्हणजे तुम्हाला सगळं सोपं जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.